पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी सायंकाळी महापालिकेत आढावा बैठक घेतली। सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन येथील मीटिंग हॉलमध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर महानगरपालिकेची आढावा बैठक घेतली। यावेळी आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, संदीप कारंजे, उपायुक्त तैमूर मुलानी, उपायुक्त आशिष लोकरे, शशिकांत भोसले, गिरीश पंडित, सारिका अकुलवार, व्यंकटेश चौबे तसंच महानगरपालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते। यावेळी महापालिकेच्या आयुक्तांनी पालकमंत्र्यांचं स्वागत केलं। दरम्यान ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईनमध्ये पिण्याच्या पाण्याची लाईन गेली आहे त्याच्यासाठी 2 कोटीचा निधी उपलब्ध करून देऊ, तातडीनं त्या भागातील पाईपलाईनचं काम हाती घेण्यात यावं अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या बैठकीदरम्यान दिल्या। दरम्यान यावेळी मुख्यमंत्र्यांशी संपर्क झाला असून मृत झालेल्या विद्यार्थ्यांना 5 लाख रुपये पाठवण्याचे आदेश दिले। त्या अनुषंगानं महापालिकेनं तातडीनं तो प्रस्ताव पाठवावा अशा सूचना महापालिकेला देण्यात आल्या। त्याचबरोबर जगजीवनराम झोपडपट्टी या ठिकाणी 15 ते 20 दिवस आरोग्य तपासणी आरोग्य कक्ष या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावा। या ठिकाणी कायमस्वरूपी आपला दवाखाना सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या। त्या अनुषंगानं मी स्वतः पाहणी केली की जे गटरचं पाणी आहे त्यामधूनच पिण्याच्या पाण्याच्या पाईप जातात आणि त्यातून काय दूषित पाणी झालं का याच्या तातडीनं चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। पाण्याचे नमुने आरोग्य खात्यानं याच्याकडे पाठवलेले आहेत, त्या पाण्याचे नमुने तपासतो आणि प्रशासनाला आपण स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की याच्या मुळाशी पोचावं लागेल आणि त्या अनुषंगानं काय घडलं तर उपाययोजना करता येतील। याच्यापैकी कुठलीही गोष्ट न लपवता जी परिस्थिती घडली आहे त्याच्या मुळाशी जाऊन आपण त्याचा निष्कर्षापर्यंत गेलो तर त्याच्या उपाययोजना आपल्याला करता येतील। त्या अनुषंगानं सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत। तातडीचा एक मदत कक्ष आपण त्या ठिकाणी उघडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्या ठिकाणी आरोग्य खात्याचे लोक राहतील, त्या ठिकाणी महापालिकेची लोक राहतील आणि पोलीस खात्याची लोक राहतील की तातडीनं जर तसं आणखीन कुणाला लक्षण दिसलं तर तातडीने त्याच्यावर उपाययोजना आपल्याला करता येतील। त्या अनुषंगानं सूचना दिलेल्या आहेत। आरोग्य विभाग, पाणीपुरवठा यांनी पुन्हा अशी घटना घडू नये याची दक्षता घ्यावी अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या बैठकीदरम्यान दिल्या।